निर्माण केलं आणि एक चांगला प्लॅटफॉर्म करून दिला आपल्या या मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्या त्या खेळाडूंसाठी. तर ग्रँड फिनालेचा हा शेवटचा सामना, पहिला बॉल अगदी ब्लॉक होल. जशी आपल्याला अपेक्षा आहे तसा हा सामना झालाच पाहिजे. ज्या पद्धतीने इथे सामना चालू झाला, पहिला बॉल सूरज शिंदेचा. का सूरज शिंदेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रीमियर लीग खेळण्याची संधी मिळाली तर हे दाखवून देतोय. पहिल्या बॉलवर अगदी बेमिसाल बॉल, डायरेक्ट ब्लॉक होलमध्ये, कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं, फक्त एक डिफेन्स होता आणि त्या डिफेन्सच्या जोरावरच फक्त एक धाव घेतली गेली. दुसरा बॉल सूरजचा. यावेळेला बॉल पिच झालाय खरं म्हणजे ऑफ साईडला. आपण पाहतोय लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे, थोडासा थांबला, वेट अँड वॉच केलं, कारण त्याला माहीत आहे मी जर बॉल घेण्याचे म्हणजे झेल घेण्याचा प्रयत्न केला तर बॉल माझ्या डोक्यावरून जाईन. परंतु इथे बघा अंतिम फेरीचा सामना आहे आणि 12वा अतिरिक्त खेळाडू म्हणजे जो एक्स्ट्रा प्रतिनिधी असतो तो नाही आहे. इथे बॅटिंग करणारा संघ त्यांचा अतिरिक्त खेळाडू किंवा त्यांचा एखादा प्रतिनिधी अजून आलेला नाही आहे, त्यामुळे मी नाम उल्लेख करत नाही आहे दोन्ही फलंदाजांचा. परंतु सूरज गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या आहे धावफलकावर 3 आणि या बॉलवर अवंतराच्या एक वाईड प्लस अवंतराच्या स्वरूपात एक धाव, अशा 2 धावा ॲड होतील आणि धावसंख्या आहे करण आणि आनंद हे 2 खेळाडू सलामीला आले. परंतु यावेळेला स्ट्राईकवर करण आहे. करण यांनी छाप पाडली या मॅचमध्ये, सूरजने सुद्धा छाप पाडून दिले, म्हणून आज त्यांच्या बरोबर बेस्ट वर्सेस बेस्ट, एक चांगला बॉलर, एक चांगला अष्टपैलू आणि त्याच्या विरुद्ध करण सुद्धा एक चांगला बॅटर पाहायला मिळतोय. परंतु कुठेतरी घाई करण्याची गरज नाही. अंतिम फेरीचा सामना खेळता या सामन्यामध्ये मी असं म्हणेन दोघांनाही चांगला पराक्रम दाखवावा लागेल, दोघांनाही कष्ट करावे लागतील. चमचमत्या ट्रॉफीवर या अध्यक्ष चषक 2025 वर नाव कोरवायचं असेल तर मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल, चांगला दर्जा तुम्हाला दाखवावा लागेल क्रिकेटचा आणि तो आपण इथे दाखवावा ही इच्छा प्रत्येक नक्कीच प्रेक्षक मायबापांची असेल. परंतु इथे पुन्हा एकदा सूरज शिंदे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर आता मात्र आनंद. फुलटॉस बॉल कुठेतरी चुकलाय, फटका, प्रॉपर बॅटवर बॉल आला नाहीये, इथे गडबड केले असं मी म्हणेन आणि तेच झालंय. कॉल क्रिकेटमध्ये देणं जेव्हा 2 बॅटर मैदानाच्या तुम्ही आतमध्ये असता, तुम्हाला स्वतःवर कंट्रोल असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबरच दुसऱ्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच काय तर त्याला कॉल देणं फार महत्त्वाचं आहे. कॉल जर दिलात नाहीत तर मात्र अशी सिच्युएशन होते. म्हणजेच काय तर तुमची विकेट ही कोणत्या स्वरूपात गेले तर बॉलरला नाही तर तुम्ही स्वतःहून केलेल्या चुकीमुळं, म्हणजेच क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर ही केलेली स्वतःहून आत्महत्या. इथे दुसऱ्या धावेची गरज नव्हती. जसं मी मागाशीच सांगितलेलं की गावस्कर सांगतात एखादा मिसफील्ड झाला तर दुसरी धाव घ्यायची गरज नसते किंवा तेव्हा धाव घेऊ नका, कारण ते एक डेंजर सिच्युएशन असते. असं वाटतं की दुसरी धाव मी कंप्लीट किंवा पहिली धाव मी लगेचच कंप्लीट करेन, परंतु तसं होत नाही आणि तेच झालं इथे. थोडीशी कुठेतरी मिस्टेक झाली, गफलत झाली, पॉईंटच्या फिल्डर काढून लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, परंतु तू चूक झाली. न्यू बॅटर संतोष, न्यू बॅटर संतोषच्या बॅटमधून एक धाव जरूर आलेली आहे. 8 धावा आहेत. पहिल्या 5 चेंडूंचा किती खेळ संपुष्टात आलाय. 8 धावा. सूरजने मात्र कमाल केले आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये. चांगला बॉल परंतु चांगला फटका सुद्धा पाहायला मिळाला. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. डीजे प्रवीण आज मात्र नक्कीच आपल्याला सुमधुर संगीत ऐकवतोय, परंतु एक मी उल्लेख राहून गेलाय ज्याचा खरोखर केलं पाहिजे. रखरखत्या उन्हात तो सुद्धा कॅमेरामॅन आमचा आहे.
त्यांनी नक्कीच चांगली उत्कृष्ट कामगिरी केली आज दिवसभरामध्ये. त्याच्याबरोबरच आमचे क्रिकेटचे आमचे या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देणारे निलेश सर, त्यांचंसुद्धा आम्ही नक्कीच कौतुक करूया. आमचे गुणलेखक आज नक्कीच जे गुणलेखक आज 4-5 जणांना पाहिलं, परंतु त्यांनीसुद्धा चांगली कामगिरी केली. वाईटचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 13. खरं म्हणजे 12 धावा झाल्या होत्या, परंतु या नवीन गोलंदाजाने पहिला बॉल हा वाईट टाकलेला आहे. शैलेश गोलंदाजी मार्कवर आलाय, परंतु स्ट्राईकवर आता असेल संतोष आहे. संतोषच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे बॉल बॅटची एज लागल्यानंतर यष्ट्यांच्या वरून म्हणजेच यष्ट्याच्या मागे कीपर जो आहे त्याच्यासुद्धा डोक्यावरून बॉल जातोय. थर्डमॅनला फिल्डर तैनात आहे, त्यांनी मात्र बॅकअप दिलं आणि इथे एक धाव मात्र जरूर घेतली गेली. एका धावेने धावसंख्या आहे 14. या आकड्यावर 14 धावा. अंतिम फेरीचा सामना, ग्रँड फिनालेचा सामना. या सामन्यामध्ये नक्कीच रंगतदार लढत पाहायला मिळेल, म्हणजे या सामन्यामध्ये चुरस जरूर असेल आणि एक रोमांचक भारा आम्ही म्हणेन सामना पाहायला मिळेल आपल्या या सेंटर पार्कच्या मैदानावर. इथे स्ट्राईकवर ज्या खेळाडूची आम्ही वाट पाहत होतो करणची, करण जोपर्यंत स्ट्राईकवर येत नाही तोपर्यंत धावा येणं मला असं वाटतं अशक्य आहे, परंतु करणला ही कामगिरी बजावावी लागेल. शैलेशचा बॉल, मी सांगितलं करण आला तर धावा होतील. एका बाजूला करण जर उभा राहिला तर धावा मात्र ऑटोमॅटिक येतील आणि येतोय 4 धावांसाठी चौकार. या आकड्यावर धावसंख्या आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातला जर आपण पाहिला तर 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू फेकण्यासाठी शैलेश, पल्लू स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. खरं म्हणजे थर्डमॅन थोडा आत आहे, सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डोक्यावरून मारण्याचा मनसुबा होता करणचा, परंतु इथे एक डॉट बॉल मात्र जाताना पाहतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 18. या आकड्यावर ग्रँड फिनालेचा सामना. या सामन्यामध्ये चुरस जरूर पाहायला मिळेल. इथे चांगली करण फलंदाजी करतोय, त्याच्या जोरावर धावसंख्या किती होईल, किती टार्गेट सेट करेल हे अवलंबून आहे, परंतु ज्या पद्धतीने करण सध्या बॅटिंग इन फॉर्म आहे हा करण, त्याला इथे नक्कीच प्रतिभापणाला लावा लागेल. फटका बघा बेमिसाल, जाईल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा. खरं म्हणजे एक्सपेरिमेंट केलं गेलं पाहिजे, पण कधी कुठे सिच्युएशन बघून करायला लागायला पाहिजे. कारण काय की जेव्हा पल्लू शॉट तुम्ही खेळता तेव्हा तुमच्याकडे षटकं भरपूर हवी असं मला वाटतंय, परंतु ज्या पद्धतीने ते 2 षटकांचा सामना आहे, कदाचित सरळ हाताने जर हा बॉल खेळला असता तर करणला अजून काही रन्स दिसले असत्या स्कोर बोर्डवरती, परंतु वाईटचा इशारा. 1 धाव ॲड होईल. धावसंख्या आहे 23. या आकड्यावर 23. शैलेशचं हे षटक थोडंसं लांबडं आणि महागडं ठरतंय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. सूरज शिंदेने पहिलं षटक हाताळलं होतं. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव आपण पाहतोय. कारण ज्या पद्धतीने करणचा एक स्ट्रोक आला होता, जो चौकार आला होता, बरोबर त्या दिशेला एक तैनात केलाय फिल्डर, म्हणजेच कुठे तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. आणि पुढचा बॉल करणसाठी. हा बॉल करणला बरोबर प्रॉपर बॅटवर घेता आला नाही, परंतु ड्रॉप सेल झालाय आणि 2 धावा. या धावा फार महत्त्वाच्या ठरणार आहेत अंतिम क्षणामध्ये. धावा आहे धावफलकावर 25. जिद्दीने खेळ करावाच लागेल, झेल घ्यावाच लागतील. आपल्या फॉलो थ्रोमध्ये थोडंसं मी म्हणेन फॉलो थ्रोमध्ये डिफिकल्ट असतं झेल घेणं, त्याला कंट्रोल करणं आपल्या शरीराला आणि नंतर बॉलवर जाणं, परंतु सध्या मी असं म्हणेन की वेळ होता, पुरेसा वेळ होता शैलेशकडे. शेवटचा बॉल यष्ट्यांच्या मागे जातोय. कीपरने मात्र बॉलरच्या एंडकडे हा बॉल फेकलाय आणि इथे शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन. करण बॅक टू पॅव्हलियन होईल आणि इथे 2 षटकांचा हा खेळ संपुष्टात येतोय. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे
25 या आकड्यावर 26 धावा येणाऱ्या 12 चेंडूंमध्येच, म्हणजे 2 षटकांचा खेळ आणि 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, त्याच्यामध्ये तुम्हाला 26 धावा करावायच्या आहेत. 13 याच्या सरासरीने धावा करावायच्या आहेत. 13 रिक्वायर रन रेट पर ओव्हर, आणि त्या एका षटकामध्ये 13 धावांची गरज असेल, परंतु ती पूर्तता होईल का आणि हे लक्ष्य, हे टार्गेट कसं अचीव करण्यात येईल, नक्कीच थोड्या वेळात आपण जरूर येऊ. परंतु मी विनंती करतोय, जो बॅटिंग करणारा आत्ताचा संघ होता, अर्थातच आपण पाहतोय संघ किल्ले मोरगिरी, आपण लवकरात लवकर आपला संघ मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. आणि कुसुरंडे संघ, आपण आपले दोन्ही बॅटर तयार ठेवायचे आहेत. परंतु मी थोडा वेळ 2 मिनिटं विश्रांती घेतो, तुम्ही मात्र विश्रांती घेऊ नका. तुम्ही मात्र ग्रँड फिनालच्या सामन्याला कंटिन्यू इथे पाहत राहा, ऐकत राहा. मी मात्र येतोय आमच्या डीजे मास्टर प्रवीणकडे. मध्ये जा. का माहिती आहे की तुम्हाला जेवढा अंधार होईल तेवढा तुम्हाला त्रास होईल, कारण आपल्याकडे दुधाई रोशनी नाही आहे, फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे. नैसर्गिक रोशनीमध्ये आपण खेळतोय. सूर्यास्ताला गेलेला ऑलरेडी आहे, आता थोडासा प्रकाश आहे, त्याचा फायदा उचला. मोरणा क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत अध्यक्ष चषक 2025 पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मॅच अंतिम टप्प्यामध्ये, स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. दुसरं सत्र, पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. 25 धावा धावफलकावर लगावल्या किल्ले मोरगिरी या संघाने. आणि कुसरुंड जे 2 बॅटर, पहिला बॉलवर हवेत बॉल झेल घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे होता. इथे एक झेल, एक धाव वाचवणं महत्वाचं आहे. परंतु काय सूरजची चपळाई बघा, 2 धावा त्यांनी मात्र कॉल दिला करणला, अर्जुनला. आणि कारण मगाशी करण होता, आता अर्जुन आलाय बघा. करण अर्जुन एक पिक्चर रिलीज झाला होता, परंतु इथे 2 करण अर्जुन जे आहे ते अपोजिट लढतायत, एकामेका विरुद्ध लढतायत. परंतु इथे अर्जुन स्ट्राईकवर आहे. गोलंदाज संतोष यावेळेला ड्राईव्ह चांगला ऑन साईडला घेतलाय, डीपला प्रोटेक्शन आहे, कारण मागे फिल्डर असल्यामुळं फलंदाजांना मी म्हणेन वेळ होता दुसऱ्या धावेसाठी. परंतु ज्या पद्धतीने या 2 चेंडूंवर 3 धावा घेतल्या गेल्या, 26 धावांचं टार्गेट आहे. भरून 2 चेंडूंमध्ये 3 धावा घेतलेल्या आहेत, 20 धावा करावायच्या आहेत. परंतु गोलंदाज संतोष चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर कोण येतोय? सूरज शिंदे. फटका चांगला आहे सूरजच्या बॅटमधून, परंतु स्ट्रेट टू बॉलर, आणि बॉलरने चांगलं आपण पाहतो चांगली फिल्डिंग केल्यानंतर यशांच्या दिशेने फेक केली. परंतु इथे काय घडलं, इथे एक चपळाईने रन्स घेतली, अगदी चतुराईने. खूप चांगलं रनिंग द बिटवीन विकेट आहे या सूरजचं आणि अर्जुनचं. ज्या पद्धतीने हे दोघंही धाव घेतात, जिथे 1 धाव तिथे 2 धाव्यांचं रूपांतर करतायत. म्हणजेच काय तर हे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळता येत नाहीये किंवा एखादा चांगला बॉलर असेल,
तेव्हा त्याच्या गोलंदाजीवर तुम्हाला 1 आणि 2 धावा घेणं गरजेचं आहे. बघा इथे मिस टायमिंग झालं, बॉल जातोय डॉट, कोणती धाव मिळत नाही. धावसंख्या आहे धावफलकावर फक्त 4 या आकड्यावर धावसंख्या आहे. अजून जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आणि उर्वरित चेंडू असतील 8. 22 धावांसाठी 8 चेंडू फेकावे लागतील. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज आहे. सध्या 4 या आकड्यावर धावसंख्या आहे. कुसरूनचा संघ आणि इथे फटका चांगला आहे. विठ्ठल सारखा अगदी मी म्हणेन एक चांगला फिल्डर, त्याच्या सुद्धा आवाक्या बाहेर हा बॉल गेला आणि जातोय वन बाउंड सीमारेषा पलीकडे चौकार. आठ या आकड्यावर धावसंख्या आहे. स्ट्राईकवर पुण्याचे एकदा अर्जुन आहे. 8 धावा आहेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामध्ये. 26 धावा करावायच्या आहेत, परंतु ज्या पद्धतीने इथे संत सुरुवात पाहायला मिळाली आणि आता मात्र चौकार पाहायला मिळाला, परंतु यानंतरचा बॉल चांगली डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पाहायला मिळालं. नक्कीच चांगली गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून. स्ट्रायकर गोलंदाज आणि त्यामुळंच त्याला फ्रंटवर आणलं. पहिलं षटक त्याला हाताळण्यासाठी दिलं आणि त्यामुळंच इथे त्यांनी चांगलं अंकुश लगावल्या या धावसंख्येवर. 26 धावा करावायच्या आहेत आणि 8 धावा सध्या धावफलकावर. परंतु मी असं म्हणेन की येणाऱ्या या 6 बॉल्समध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. खरं म्हणजे मॅच दोलायमान आहे. 50-50 चान्स आहे दोन्ही संघांना. जर कारण मी असं विचार का करतोय, एका बाजूला सूरज आहे ज्याची निवड झाली पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये. त्याच्यावर आता जबाबदारी आहे, त्याला आपलं सिद्ध करायचं आहे की मी का सिलेक्ट झालोय. अर्थातच बॅट्समन आहे. येस, आपण पाहतोय स्ट्राईकवर तो सूरज आहे आणि त्याला मात्र पूर्णतः 6 बॉल खेळावे लागतील, कारण ज्या पद्धतीने 18 धावांची आवश्यकता आहे. परंतु इथे आनंद गोलंदाजीसाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी मॅच मात्र मी म्हणेन रंगतदार स्थितीच ही संपेल. यस, सूरजने बैठक स्ट्रोक लगावलाय. फिल्डर खरा फिल्डिंग करतोय. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे? होय, येईल चौकार. संधी मिळेल आमच्या प्रवीण डीजे मास्टरला. पुढचा बॉल सूरजसाठी. यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का डिमांड झालंय, परंतु काय घडेल? धाव पूर्ण केले. खरं म्हणजे विठ्ठल हा अगदी खरोखर मी म्हणेन आज त्यांनी प्रभावित केलंय विठ्ठलने. आज आपल्या संघासाठी मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतोय फिल्डिंगच्या माध्यमातून. मगाशी झेल त्यांनी अडवला होता, षटकार अडवला होता, झेल घेतला होता, पुन्हा षटकार अडवला होता. परंतु याच दरम्यान आपण पाहतोय वाईडचा इशारा येईल. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. येणारे 4 बॉल 11 धावा. गफलत होते. आनंद कुठेतरी चूक करतोय. एक धाव फार महत्वाची आहे. 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. काय फटका! हो, सूरजचा लाजवाब देखना फटका पाहायला मिळाला. यासाठीच उल्लेख करत होतो मी का मोरणा क्रिकेट असोसिएशनचा लाडला ठरलोय.
मी का पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये माझं सिलेक्शन झालं हे दाखवून दिलं या पठ्ठ्याने. आणि इथे एक चांगला मोठा फटका 6 धावांसाठी येतोय. षटकार. डोक्यावरून षटकार आला. धाव संख्या नेऊन ठेवली 22. जिंकण्यासाठी फक्त येणाऱ्या 3 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. यावेळेला 2 धावा, जिथे 1 धाव नव्हती तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. आणि आता मात्र समीकरण टोटल बिघडून गेलंय. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. धावसंख्या आहे धावफलकावर 24. 2 बॉल. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण बघा, मॅच जशी ग्रँड फिनालेचा सामना व्हावा ना, अंतिम फेरीचा सामना व्हावा, अगदी तशीच मॅच चालले. अतिशय सुंदर आणि देखणी मॅच पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्रिकेट. या अंतिम फेरीमध्ये आपण पाहतोय अगदी सूरजने जशी आपल्या नावारूपाला जसे हवे तसे मात्र बॅटिंग केले, हवी तशी गोलंदाजी केले आणि अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवली. आणि खरोखर मी नक्कीच या खेळाडूचे कौतुक करेन. खरं म्हणजे कौतुक सर्व खेळाडूंचं आहे. सर्व जेवढे संघ आज 16 संघांनी पार्टिसिपेट केलं त्या सर्वच खेळाडूंनी आज या सेंट्रल पार्कच्या मैदानावर आपली चुणूक, आपली झलक दाखवली. परंतु ज्या पद्धतीने काही खेळाडूंनी प्रभावित केलं त्यातलं एक नाव म्हणजेच सूरज शिंदे. आत्ता बघा 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये रंग तर आले. मॅच रंगत स्थितीत सुटेल का बघा. परंतु सूरज सारखा खेळाडू आहे. आणि काय झालं, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. बघा गाणं पण असं लावलं. आज मात्र डॉन ठरलाय. अरे दीवानो मुझे पहचानो, कौन है मैं, तो डॉन है ये अपना सूरज शिंदे. सूरज शिंदेने आज खरंच मात्र एका डॉनची भूमिका पार पाडली आणि आज आपल्या संघाला विजयी पथावर नेऊन ठेवलंय. आणि अध्यक्ष चषक 2025 ही चमचमती ट्रॉफी आणि ही स्पर्धा मात्र आपल्या नावावर, आपल्या संघावर